भुट्टा खायची मजा वेगळीच. तर ह्याला काय वाटतंय मी काहीतरी देणार आहे ह्याला. हे घे. डायरेक्ट बोनेट वरून बसले. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस कुठे गेलो नव्हतं आणि पावसाने सुद्धा दडी मारली होती आणि आता एकदम मस्त पाऊस सुरू झालेला आहे पुन्हा एकदा. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत मांढर देवीला. तर आत्ता मस्त दुपारची वेळ झालेली आहे, दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आणि बाहेरचं क्लायमेट बघा, एकदम मस्त. ढग वगैरे आलेले आहेत, पावसाची रिमझिम चालू आहे, त्यामुळेच कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं वाटलं. आणि आता आम्ही निघालो आहोत मांढर देवीला. ऑल राईट गाईज, चला निघूयात मांढर देवीला. आफ्टर एजेस. हो, खूप खूप वर्षांनी चाललोय. मला आठवत नाही आधी कधी लास्ट टाइम गेली होते. गणपती बाप्पा मोरया. आई मांढर देवीच्या नावानं चांग चांग भलं. चला. एकदम अमेझिंग क्लायमेट आहे. पहिली लॉंग ड्राईव्ह पावसाळ्यातली, या पावसाळ्यातली. पावसाने जी दडी मारली होती गेला 15-20 दिवस, ते आता मस्त सुरू झालेलं आहे परत. आणि त्यामुळेच आम्हाला घरात बसून बसून कंटाळा आला होता, एकदम बोर झालं होतं, एकदम बोर. कुठेतरी जाऊ म्हणलं, कोमलने सजेस्ट केलं मांढर देवीला. तर मित्रांनो, ज्यांना मांढर देवी म्हणजेच काळूबाई कुठे आहे ते माहीत नाही आहे, त्यांना सांगतो. मांढर देवी आहे आपल्या पुणे-सातारा रोडवरती, भोरच्या जवळ. पुण्यापासून अप्रॉक्सिमेट 70-75 किलोमीटरवरती आहे मांढर देवी. एकदम निसर्गमय रस्ता आपल्याला तिथे अनुभवायला मिळतो. तर आता आपण चाललोय तिथेच, मस्त या पावसाचा आनंद घ्यायला जाऊयात. इथेच एवढं सुंदर आहे बघा समोर, काय सुंदर आहे. आत्ता एकदम मुसळधार पाऊस येऊन गेलाय आणि समोर बघू शकता तुम्ही कात्रजचा डोंगर आणि वरती मस्त ढग जमा झालेत त्या डोंगरावरती. डोंगर माथा ढगांमध्ये लपलेला आपल्याला दिसतोय. ग्रीनरी. वा वा, एकदम सुंदर. पुढे तर एकदम अमेझिंग असणार आहे. पावसाळ्यातल्या ड्राईव्हची मजा घेणं चालू आहे, एकदम मजा येते. आणि पाऊस पडत असला तरी बाहेर खूप ब्राईट आहे, त्यामुळे गॉगल घातलेला आहे, मजा येते. आत्ता एकदम विंडशिल्ड वरती पाणी आलं होतं, एक ट्रक बाजूने गेला, लिटरली काहीच दिसत नव्हतं पुढचं. बघितलं बोनेटवरती एकदम चिखलमय पाणी आहे आणि स्पीडमुळे ते बोनेटवरतीच आहे, खाली जात नाही. हवा पण आहे आणि पाऊस पण. ऑल राईट मित्रांनो, तर आत्ता आपण कापूरहोळमधून पुढे आलो आहे आणि भोरला वळलेलो आहोत. भोरचा टर्न घेतलेला आहे आणि इथून पुढे आता भोरच्या रस्त्याने आपण जायचं आहे मांढर देवीला. आपली पावसाळी सहल अशीच सुरू राहणार आहे, सुंदर सुंदर नजारे तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. वडापाव खायचा का? वडापाव दुपारचे 3:20 झालेत आता. ह्या पावसात अशी वडापाव भाजी खायची इच्छा होती. आणि सरप्रायझिंगली अथांशाच आमच्याबरोबर नाही आलेला, घरीच बसलाय. तर तुम्ही या फिरून, मी घरीच आराम करतो, मस्त मजा करतो, त्यामुळे त्याला घरीच ठेवलं आहे. मला पावसात जायचं सहलीला. नेकलेस पॉइंट आलेला आहे, भोरचा नेकलेस पॉइंट. ऑलराईट गाईज, आता आलोय आपण भोरच्या नेकलेस पॉइंट वरती. चला दाखवतो तुम्हाला भोरच्या नेकलेस पॉइंटचा नजारा.
ऑलराईट गाईज, तर एकदम सुंदर नजारा आहे भोरच्या नेकलेस पॉईंटला. आणि इथे आता आम्ही कणीस घेतोय खायला. सो गाईज, इथून आपण बघू शकतो भाटघर डॅमची भिंत. ऑलराईट गाईज, तर आपल्या नेकलेस पॉईंटचा नजारा बघून आता आपण निघूयात पुढे मांढर देवीला जायला, कारण की आता 3:45 वाजलेले आहेत, तर तिथे जायला उशीर नको व्हायला. चला निघूयात. नजारा घे नजारा कोमल. अगं माझा नाही, मी कणीस खातोय बाहेरचा रोड. काय मस्त रस्ते आणि पाऊस आणि दोन्हीकडे हिरवळ, हिरवळच हिरवळ. सो गाईज, इथे थांबलोय आता आम्ही वडे घ्यायला गरमागरम. दादा गरम गरम वडे टाकतात तिकडे. आलेले आहेत आपले गरमागरम वडेपाव. गाईस, गरम गरम वड्याचा आस्वाद. पावसात वडा किती टेस्टी आहे किती नाही डझंट मॅटर. पावसात matter. गरम वडा मिळणंच मॅटर्स. येस, ऑफकोर्स. भोरमधून वळलो आहोत मांढर देवीला. ऑलराईट गाईज, तर आत्ता इथून मांढर देवी आहे 23 किलोमीटर्स. भोरमधून आत्ता आपण डावीकडे वळलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून. सो मित्रांनो, घाट चालू झालेला आहे मांढर देवीचा आणि इथून आपल्याला आहे 12 किलोमीटर. इथे मस्त धबधबा असणार आहे. येस, 12 किलोमीटर आहे पण 30 मिनिट दाखवतंय गुगल मॅपला. तरी काही गर्दी नाहीये ऍक्च्युली. गर्दी नाही आहे आणि रस्ता पण चांगला झालेला आहे. सुंदर सुंदर. खूप खूप वर्षांपासून चाललं होतं यायचं. माझ्या तर लक्षातही नाहीये रस्ता. नाही, खूप चेंज झालंय. खूप साधा रोड होता आणि छोटा रोड होता आधी. आता प्रॉपर रिफ्लेक्टर वगैरे, साईडच्या दगडांना कलरिंग वगैरे केलेलं आहे आणि आलेला आहे खराब रोड. थोडं कौतुक केलं, थोडं कौतुक केलं आणि आलं. जाऊदे, निसर्गाचं कौतुक करा. रस्ते काय आम्हाला सवय. सो गाईज, आत्ता मला कळलं 12 किलोमीटरला 30 मिनिट का दाखवले गुगलने. सुरुवातीलाच एकदम सुखद रस्ता आपल्याला दिसतो, नंतर एकदम रोलर कोस्टर राईड आहे. एकदम एकदम खड्डेमय रस्ते आहेत, खड्डेमय. इथून परत चांगला रोड आलाय वाटतं समोर. आता पटकन जाता येईल. आणि इथे परत एकदा एकदम सुंदर रोड आलेला आहे, एकदम मक्खन. हो हो, गाडी घसरलीच अगदी. मंदिर तिथे. तर हे आहे मांढर देवीचं तिकीट. 80 रुपये एका गाडीचं तिकीट आहे. GST. आणि इथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि मग असं युटर्न मारून परत वरती जायचं आहे. ऑल राईट गाईज, पोहोचलोय आपण मांढर देवीला आणि इथे मागे गाडी लावून आता आपण चाललोय मांढर देवीच्या दर्शनाला, कळूबाईच्या दर्शनाला. येस, समोर बघा, समोर दाखवतो तुम्हाला मंदिर. तर इथून वरती जायचं आहे आपल्याला. तिथे वरती मंदिर आहे. चला. जय महाकाली. जय महाकाली, जय काळेश्वरी. तर गाईस, मांढर देवीला ऑलमोस्ट 15-16 वर्षानंतर येतो आम्ही आणि खूप बदल झालेला बघायला मिळतं. सुंदर केलेलं आहे भक्तनिवास वगैरे. इथे आपल्याला एक हनुमान मंदिर बघायला मिळतंय. मंदिर नव्याने बांधलेलं आहे पण आतमध्ये हनुमानांची जुनी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. पाषाणात कोरलेली मूर्ती. चला जाऊयात वरती. एकदम जोरदार हवा सुटलेली आहे.
आलो आपण वरती. हे आपल्याला दिसतंय काळूबाईचं म्हणजेच मांढर देवीचं मंदिर. तर हे आहे आई काळेश्वरीचं मंदिर. दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आई काळेश्वरीचं बोलवणं होतं आज, त्यामुळे आज जमलं इतक्या वर्षांनंतर, 15-20 वर्षांनंतर आलोय. चला आता आपल्याला इथे तिची दर्शन देण्याची पद्धत निराळी असते, निराळी युनिक. आणि आज एकदम सुंदर दर्शन झालं. तर मित्रांनो, इथून आपल्याला रायरेश्वर, केंजळगड, कमळगड तसेच आपल्या वाईमधला पांडवगड हे किल्ले आपल्याला इथून बघायला मिळतात. पण आत्ता असलेल्या या ढगाळ आणि पावसाळी वातावरणात आपल्याला ते नाही बघायला मिळणार. ऑल राईट गाईज, तर मस्त दर्शन करून आलो आहे आणि एकदम भिजून वगैरे आलो आम्ही गाडीत. आणि आता थोडा वेळ बसलो कारमध्ये आणि आता फ्रेश झालो आहे. आता मला छान वाटतं. येस, आता छान वाटतंय. गाडीत सगळं थोडा ओललं ब्रेक झालंय. घेतला. चला निघूयात आता परत. आता एकदम आरामात जाऊयात, निसर्ग बघत बघत. लेट्स गो. हे घे. पण आता उतर की खाली, एकच आहे माझ्या. चल उतर आता खाली. डार्क फॅन्टसी दिलंय तुला. त्याला उतरायचं नाही, उतरायचं त्याला नाही. खाऊन होऊ देत. एकच आहे माझ्याकडे, एकच. डायरेक्ट बोनेट वर येऊन बसले तर बघ. हे बघ, हे पिल्लू. हे बघा सगळे कसे बसले. नाही हे बघ कसं बघतंय. खाली आहे का? आत उघडायचं म्हणजे आत यायचं. त्यांना वाटेल मी खाऊ आणलं त्यांना. हे बघ, एकदम मुसळधार पाऊस चालू झालाय. आता आपण घाट उतरून खाली आलोय. ऑल राईट गाईज, तर तुम्ही बघितलंच असेल बाहेर एकदम संततधार चालू आहे. पाऊस चालूच आहे त्यामुळे, आणि अंधार पण पडत चाललाय. तर व्हिडिओ जास्त न लांबवता आपण व्हिडिओ इथंच एंड करूयात. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.